तर शेतकरी बांधवांनो, खूप साऱ्या शेतकरी बांधवांचे कॉल येतात किंवा कमेंटमध्ये आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये विचारतात की सोलर पंप हा चालू होत नाही, त्याचे नेमकं कारण काय आहे. तर मी खूप साऱ्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये गेलो, त्याच्यामध्ये बघितलं तर वेगवेगळे कारण होते की मोटर तुमची चालू होत नाही, आणि ते कोणते कोणते कारण होते मोटर न चालू होण्यामागील ते आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तुमचा जर सोलर पंप हा जर चालू होत नसेल, बंद पडला असेल, तर या व्हिडिओमध्ये मी काही कारण सांगणार आहे. त्यापैकी एक तुमचं हे कारण असू शकतं, आणि ते कारण तुम्ही शोधून तुमचा जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह तुम्ही करू शकता. तर सर्वात प्रथम पहिलं कारण म्हणजे, जर तुमची सोलरमध्ये काही स्टार्टरमध्ये जे कंट्रोलर आहे त्या कंट्रोलरमध्येच पॉवर येत नाही. तर हा पॉवर काय येत नाही, तर एखादी जी मेल फिमेल पिन असते, ते मेल फिमेल पिन एकमेकाला जे कनेक्ट केलेले असतात, त्या कनेक्ट केलेली पिन एखादी आतमध्ये जळालेली असेल किंवा वायर वगैरे जळाला असेल, तर तुमचा जो कंट्रोलर आहे त्या कंट्रोलरमध्ये पॉवर येत नाही. तर हे झालं पिनीबद्दल. आणि त्याचप्रमाणे एखाद्या वेळेस काय होतं, पाऊस अवकाळी वगैरे पाऊस येतो, एखादा उन्हाळ्यामध्ये पाऊस येतो किंवा पाऊस काळामध्ये काय होतं, त्या एखाद्या पिनीमध्ये पाणी वगैरे गेलं, त्याच्यामध्ये कार्बन वगैरे तिथे धरतं, आणि कार्बन वगैरे धरलं तर तिथे ज्या पॉवर आहे तो पॉवर तिथे सप्लाय तिथे व्यवस्थितरित्या होत नाही. त्याच्यामुळे सुद्धा तुमच्या कंट्रोलरमध्ये तिथे पॉवर वगैरे येत नाही. त्याच्यामुळे सुद्धा तुमचा कंट्रोलर तिथे ऑन वगैरे होत नाही. तर आणखीन दुसरं कारण म्हणजे, जर तुमच्या एखादी पिन लूज वगैरे जर असेल, वायर वगैरे तिथे लूज जर झालेला असेल, तर त्याच्यामुळे सुद्धा तुमचा जो सोलर पंप आहे तो सोलर पंप तिथे चालू होणार नाही. तर असे कारण आहे, कारण खूप साऱ्या शेतकरी बांधवांच्या कंट्रोलरला किंवा सोलरला आलेले आहेत, ते आपण त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये जाऊन त्यांना दुरुस्त करून दिलेले आहेत. आणखीन दुसरं कारण म्हणजे, जर तुमच्या सोलरला एखादा जर फॉल्ट वगैरे जर आला असेल, जसे की एखाद्या शेतकऱ्याला आउटपुट ओपन सर्किट असा फॉल्ट येतो, तर त्याच्यामुळे सुद्धा त्या शेतकरी बांधवांचा जो आहे पंप चालू वगैरे होत नाही. आता हा आउटपुट ओपन सर्किट हा जो फॉल्ट आहे, हा फॉल्ट नेमकं काय येतो, तर शेतकरी बांधवांनो, आउटपुट ओपन सर्किट हा जो फॉल्ट आहे, हा फॉल्ट केव्हा येतो, तेव्हा जेव्हा तुमचा जो सोलर पंप आहे त्या सोलर पंप कंट्रोलर त्या कंट्रोलर पासून तर मोटरीपर्यंत जे वायर गेलेलं आहे, त्या वायरला एखादा जॉईंट वगैरे जर असेल, तर एखादा जॉईंट वगैरे निसटला जर असेल, तर त्यावेळेस तुमचा आउटपुट ओपन सर्किट हा फॉल्ट येऊ शकतो. आता हा जो फॉल्ट आहे, हा फॉल्ट खूप साऱ्या शेतकरी बांधवांना याच्या मागे आलेला आहे. तर मी सांगितलं त्यांना की तुमच्या कंट्रोलर पासून तर सोलर पर्यंत जे मोटर आहे, मोटरीपर्यंतचे केबल आहे, त्या केबलला कुठेतरी वायर वगैरे निसटला आहे, जॉईंट वगैरे निसटला आहे. तर खूप सारे शेतकरी बांधव असं म्हणतात की त्या वायरला कुठे जॉईंट वगैरेच नाही, तर जॉईंट वगैरे निसटण्याची तिथं हेच नाही, त्याच्यामुळे हा फॉल्ट कसा काय येतो बुवा. तर ज्यावेळेस तुमची जी मोटर आहे त्या मोटरीपाशी एक जॉईंट असतो बघा तुमचा, मोटरीपाशी एक वायर असतं, त्या वायरला जॉईंट आपण ज्यावेळेस करतो त्यावेळेस काही ज्या कॉन्ट्रॅक्टर असतात किंवा जे पंप वगैरे फिट वगैरे करणारे असतात, ते व्यवस्थितरित्या तिथं पॅचेस वगैरे लावित नाहीत, चिकट टेप लावित नाहीत. आणि कालांतराने काय होतं की जो तिथला जॉईंट वगैरे असतो, ते जॉईंट वगैरे भष्ट वगैरे होतो, किंवा एखादी सोलरची जी मोटर आहे ती मोटर जास्त लोड वगैरे घेत जर असेल, त्याच्यामुळे सुद्धा ते जॉईंट वगैरे भष्ट होतो. त्याच्यानंतर काय होतं की जो वायर आहे ते वायर जंगली एखाद्या याच्यामध्ये जनावर वगैरे असतील किंवा कुत्रे वगैरे किंवा रानडुकरं वगैरे असतील, तर ते काही वेळेस काय होतं, ते पिन वगैरे असते कंट्रोलर शेजारी, म्हणजे ती आपण काही कंट्रोलर आहे तर काही कंट्रोलर ते जॉईंट वगैरे आहेत, आणि ज्या कंट्रोलरला जी पिन असते घोसण्यासाठी, आता जे जुने शक्तीचे सोलर पंप आहेत त्यांना एक पिन असते, ती पिन खालून वरती घोसावं लागत असते, तेव्हा जो पॉवर आहे तो पॉवर व्यवस्थितरित्या भेटत असतो. तर काही वेळेस काय होतं, ती जी पिन आहे ती पिन थोडीशी ढिली खाली येते, काही रानडुकरं असतील किंवा जनावरांनी काही जर ओढण्यात जर आली तर खाली येते, आणि तुम्हाला तिथे आउटपुट ओपन सर्किट असा तिथे फॉल्ट तुम्हाला येत असतो. तर आणखीन दुसरं कारण म्हणजे, जर आणखीन दुसरं एक फॉल्ट येत असतो ते म्हणजे ड्राय रन डिटेक्टेड. आता हा ड्राय रन डिटेक्टेड हा फॉल्ट काय येतो, तर शेतकरी बांधवांनो, खूप साऱ्या शेतकरी बांधवांना हा फॉल्ट आलेला आहे. आपण खूप साऱ्या शेतकरी बांधवांनी कॉल सुद्धा केली होती, आणि खूप साऱ्या शेतकरी बांधवांच्या शेतामध्ये सुद्धा जाऊन आलेलो आहे, सोलर बघितलं मी हा ड्राय रन डिटेक्टेड फॉल्ट. तर आणि खूप साऱ्या शेतकरी बांधवांचा तो फॉल्ट दूर वगैरे करून दिलेला आहे. तर शेतकरी बांधवांनो, हा ड्राय रन डिटेक्टर फॉल्ट हा काय येतो, तर शेतकरी बांधवांनो, काही वेळेस काय होतं, तुमचा जो बोर असेल, विहीर असेल,
त्या बोरचं किंवा विहिरीचं पाणी कमी झालं असेल किंवा मोटर तुमची पाण्यामध्ये नसेल तर हा फॉल्ट ड्राय रन डिटेक्टर तुम्हाला येऊ शकतो. त्याच्यानंतर दुसरं कारण म्हणजे ड्राय रन डिटेक्टर येण्यामागील तुमचा जो पंप आहे, तुमची मोटर आणि पंप जे एकमेकांना कनेक्ट केलेला असतात, एक सॉफ्ट असतो त्याला मिनिंग म्हणतो आपण. ज्या मोटर आणि पंप हेड त्याच्यामध्ये आपण जे एकमेकाला जे कनेक्ट केलेला असतो तिथे ज्या आट्या असतात त्या आट्या खराब कालांतराने तिथे खराब होतात. आणि खराब जर झाल्या तर काय होतं, तुमची जी मोटर आहे ती मोटर बिंगते, परंतु तुमचा जो पंप आहे तो पंप तिथे बिंगत नाही. त्याच्यामुळे तुमचा असं जर तुमच्या मोटरीसंग जर झालं जर असेल तर तुम्हाला ड्राय रन डिटेक्टेड असा जो फॉल्ट आहे तो फॉल्ट तुम्हाला तिथे येऊ शकतो. काही वेळेस काय होतं, एखादा शेतकऱ्यामध्ये शेतामध्ये गेलतो मी, एका शेतकऱ्यामध्ये विहिरीमध्ये पंप होता आणि विहिरीमध्ये त्या शेतकरी बांधवांचं विहिरीचं काम चालू होतं आणि विहिरीचं काम चालू असताना त्या विहिरीचं पाणी उपसत असताना त्याच्यामध्ये ड्राय रन डिटेक्टर हा फॉल्ट तिथे आला होता. तर मी गेलो होतो, तर मोटर वगैरे वर काढली होती, तर त्या मोटरी गाळ वगैरे आहे तो गाळ खूप सारा तिने ओढला होता आणि त्याच्यामध्ये मोटर थोडी बिंगली की ड्राय रन डिटेक्टर फॉल्ट आहे. कारण तो पंखा आहे, तो पंखा पूर्ण जाम झाला होता आणि तो पंखा वगैरे व्यवस्थितरित्या आपण मोकळा केला आणि सेटिंग थोडीशी करून दिली ती, तर तो पंप तिथे ठीक झाला. जर तुमच्या खडे वगैरे जर ओढले असतील तर ड्राय रन डिटेक्टर असा फॉल्ट तुम्हाला येऊ शकतो. आणि त्याच्यानंतर ड्राय रन डिटेक्टर हा जर फॉल्ट त्याच्यामध्ये एक सेटिंग वगैरे सुद्धा असते, ती सेटिंग वगैरे सुद्धा तुम्हाला तिथे करावं लागत असते. जर सेटिंग वगैरे तर तुमची छेडछाड जर कोणी जर केली असेल तर ड्राय रन डिटेक्टेड हा फॉल्ट तुम्हाला येऊ शकतो. तर आता ती सेटिंग वगैरे कशी करायची आपण ऑलरेडी आपण आपल्या चॅनलवरती तो व्हिडिओ बनवला आहे, ते तिथे तुम्हाला जर गरज जर असेल तर तो व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन बघू शकता. त्याची सेटिंग वगैरे सगळी व्यवस्थित आपण तिथे सांगितलेली आहे. त्याच्यानंतर ओव्हर करंट डिटेक्टेड. ओव्हर करंट डिटेक्टेड हा फॉल्ट शक्यतो हा फॉल्ट शेतकऱ्याला येत नाही. हा फॉल्ट कधी येतो तर एखादा शेतकरी काय करतो, मोटर वगैरे चेंज करतो, एसी मोटर वगैरे जोडतो आणि ती जोडली की त्याला ओव्हर करंट तिथे दाखवलं जातं. आणि जी सोलरची जी मोटर आहे ती शक्यतो त्या मोटरला ओव्हर करंट हा डिटेक्टेड फॉल्ट वगैरे येत नाही. जरी ओव्हर करंट डिटेक्टेड फॉल्ट वगैरे जर आला तर काय करायचंय, जी आपली पिन असते मेल फिमेल पिन म्हणजे स्टार्टर मधला जो पॉवर जाणार आहे तो पॉवर एकदा तुम्हाला बंद करायचा आहे आणि पॉवर बंद केला की बंद झाला की परत एकदा ती पिन घुसून द्यायची, जेणेकरून आपल्या स्टार्टर मध्ये पॉवर तिथे येईल आणि तुमचा जो ओव्हर करंटचा जो फॉल्ट आहे तो फॉल्ट तिथे दूर होणार आहे. तर आणखीन एक फॉल्ट येतो तो म्हणजे लो पॉवर. आता हा जो लो पॉवर आहे त्या लो पॉवर आला की तुमची मोटर आहे ती चालू वगैरे होत नाही. ज्यावेळेस सकाळ वगैरे जर असेल आणि सकाळी जर तुम्ही मोटर चालू करायला जर गेला तर तिथे लो पॉवर तिथे दाखवलं जातं, किंवा ऊन वगैरे कमी असेल किंवा ढगाळ वातावरण असेल किंवा 5 नंतर 5:30 नंतर तुम्ही जर मोटर चालू करीत जर असाल तर तुम्हाला लो पॉवर तिथे दाखवले जाईल. आणि लो पॉवर असं जर फॉल्ट जर येत असेल तर तुम्हाला ज्यावेळेस ऊन किंवा ऊन पडेल त्यावेळेस तुमची मोटर ऑटोमॅटिक तिथे चालू होऊन जाणार आहे. तिथे तुम्हाला कुठल्याही प्रकारची तुम्हाला काही करण्याची गरज नाही. ज्यावेळेस तुमचा ऊन वगैरे व्यवस्थितरित्या पडेल त्यावेळेस तुमचा लो पॉवरचा फॉल्ट ऑटोमॅटिक तिथे दूर होऊन जाणार आहे. त्याच्यानंतर डीसी बस अंडर व्होल्टेज काही शेतकऱ्याला येतो, तर डीसी बस अंडर व्होल्टेज हा सुद्धा जर तुमची मोटर किंवा ऊन जर नसेल 5:30 नंतर 6 ऊन वगैरे कमी जर असेल तर हा डीसी बस अंडर व्होल्टेज येतो. त्याच्यानंतर तुम्ही जर मोटर वगैरे जर दुसरी वगैरे जोडली, एसी मोटर डायरेक्ट तुम्ही जर जोडली सोलरला, तर डीसी बस अंडर व्होल्टेज तुम्हाला तुमच्या स्टार्टरवरती तुम्हाला तिथे डिस्प्ले होणार आहे. त्याच्यामुळे तुमची जी मोटर आहे सोलरची तीच मोटर तुम्ही जोडा, तर अन्य दुसरी जर मोटर जर जोडली तुम्हाला डीसी बस अंडर व्होल्टेज तिथे फॉल्ट तुम्हाला तिथे दिसणार आहे. त्याच्यानंतर आणखीन दुसरं कारण म्हणजे तुमचा जो चालू बंद करण्याचा जो स्विच आहे तो स्विच काही टायमाला खराब होतो. आपण ते खटका असतो, काही जे सोलर पंप आहे त्या सोलर पंपाला बटन असतं, तर काही सोलर पंपाला जो बॅटरी कोणी खटका असतो तो खटका काही टायमाला खराब होतो आणि तो खटका वगैरे खराब जर झाला तर तुम्हाला तुमची जी मोटर आहे ती मोटर चालू किंवा बंद तिथे होणार नाही. तुमचा जो खटका आहे तो खटका तिथे बदलून घ्यावा लागणार आहे आणि तो खटका बदलण्यासाठी तुम्हाला कंपनीला तक्रार करावी लागणार आहे. आणि कंपनीला तक्रार वगैरे केली तर जे कंपनीवाले आहेत, कंपनीचा तुमचा 5 वर्षाचा इन्शुरन्स काढलेला असतो, तो इन्शुरन्स मध्ये तुमचा जो फ्रेम मध्ये तुम्हाला तिथे तुम्हाला बदलून तिथे खटका वगैरे देण्यात येतो. त्याच्यानंतर आणखीन दुसरं कारण म्हणजे शॉर्ट सर्किट ट्रिप.
शॉर्ट सर्किट ट्रिप हा सुद्धा फॉल्ट खूप साऱ्या शेतकरी बांधवांना आलेला आहे आणि त्यांच्या शेतामध्ये जाऊन आपण तिथे त्यांना सांगितलेलं आहे हा फॉल्ट का आलेला आहे का नाही, आणि याच्यावरती आपण व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे. तर शेतकरी बांधवांनो, शॉर्ट सर्किट ट्रिप हा जो फॉल्ट आहे हा फॉल्ट येण्यामागील कारण म्हणजे जर तुमची मोटर जाळली जर असेल तर तुम्हाला शॉर्ट सर्किट ट्रिप असा जो फॉल्ट आहे तो फॉल्ट तुम्हाला येणार आहे. किंवा तुमची मोटर वगैरे जळली नसेल, तुमच्या कंट्रोलर मध्ये काही जळालं जर असेल, शॉर्ट सर्किट झाला असेल तर तुम्हाला शॉर्ट सर्किट ट्रिप हा फॉल्ट येऊ शकतो. परंतु आता जेवढ्या शेतकऱ्याला शॉर्ट सर्किट ट्रिप फॉल्ट आलेला आहे तेवढ्या शेतकऱ्यांचं जी मोटर आहे ती मोटर जळालेलीच निघलेली आहे. तर कंट्रोलर मध्ये कुठल्याही प्रकारचा फॉल्ट तिथे आलेला नाही. आणि शॉर्ट सर्किट ट्रिप फॉल्ट हा फक्त मोटर ज्या शेतकरी बांधवांची मोटर जळालेली आहे त्या शेतकरी बांधवालाच ते शॉर्ट सर्किट ट्रिप हा फॉल्ट येत असतो. तर शेतकरी बांधवांनो, अशा पद्धतीने तुमचा जो सोलर पंप आहे तो सोलर पंप चालू होत नसेल तर त्याच्या मागे हे कारण आहेत, हे कारण असू शकतात. आणि तुमच्या सोलर पंपाला असा जर काही फॉल्ट जर येत असेल आणि जेवढे मी कारण सांगितले त्यामध्ये कोणतं कारण होतं आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. आणि सोलर संबंधित जर तुम्हाला जर कुठलीही समस्या जर असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा, त्याचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू. आणि जे सोलरला जे फॉल्ट येत असतात ते ऑलरेडी आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बनवलाय, ते सुद्धा आपल्या चॅनलवरती जाऊन तिथे बघू शकता. कुठल्याही प्रकारची जर अडचण येत असेल तर आपला व्हॉट्सअप क्रमांक आहे, त्या व्हॉट्सअपवरती तुम्ही आपल्याशी कॉन्टॅक्ट साधू शकता. त्याचं काही जर तुमच्या समस्याचं निराकरण करण्याचा आपण नक्की प्रयत्न करू. आणि व्हिडिओमधली माहिती कशी वाटली आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आवडली जर असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. भेटू एका अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.